नमस्कार मित्रांनो, ज्या दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये पेन्शन पडत नाही अशा दिव्यांग बांधवांनी हा व्हिडिओ बघायचा आणि ज्यांना कायम 4-5 महिन्यापासून पेमेंटच पडलं नाही त्यांनी तर आवर्जून हा व्हिडिओ बघायचा आहे. लक्षात द्या मित्रांनो, 12 डिसेंबर 2025 रोजी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या 4 प्रमुख मागण्या आहेत. मागण्या तुम्हाला वाचून सांगतो मित्रांनो. शासन निर्णयानुसार आमदार खासदार निधी नियमितपणे दरवर्षी खर्च करावा, ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे, शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांसाठी पालक मंत्री, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार व त्यांच्या अंडरमध्ये असलेल्या समित्या तात्काळ स्थापन कराव्यात. तिसरी मागणी आहे, सर्व दिव्यांगांना एक समान 2,500 रुपये मासिक पेन्शन लागू करून शासन निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. कारण बऱ्याचशा दिव्यांगांना कोणाला 2,500 आहे, कोणाला 500 पडलेत, कोणाला 1,500 पडलेत, तर हे नियमितपणे 2,500च पडावे सर्वांना, ही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच चौथा आमचा जो प्रश्न आहे, जिल्हा नियोजन मधील 1% जो रक्कम दिव्यांग विकासासाठी काटेकोरपणे वापरावा. कारण तुम्ही एवढ्या नाक वर करून सांगितलं होतं की दिव्यांग बांधवांसाठी 1% निधी राखीव ठेवण्यात येईल. तर मित्रांनो, आपण प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि दिव्यांग बांधवांनी सुद्धा तुमच्या जर पगारी पडत नसतील आणि तुम्हाला जर वेळेवर तुमचं मानधन मिळत नसेल तर कृपया करून तुम्ही हे आंदोलनामध्ये सहभागी व्हा, जेणेकरून तुम्हाला न्याय हक्क मिळेल. आणि मी स्वतः जालना जिल्हाधिकारी कार्यालय इथे 12 डिसेंबर रोजी ठीक 12 वाजता हजर राहणार आहे. तर मित्रांनो, प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ही विनंती करतो तुम्हाला.